मागे राहील, मात्र माझ्याकडून काय करा, तुमची भक्ती करून घ्या, भगवंताचं नामस्मरण करून घ्या. देव कोणताही असो, मामा जरी असले तरी, मामा काय शेषाचा अवतार आहे, शंकराचा, आणि शंकर कोणाची पूजा करतो, रामाची. मग देव तिथून कोणता आहे, रूप जरी अनेक असली तरी देव एकच आहे. मग असेच माझे बाळू मामा ही काय करायचे, भगवंताची भक्ती करायची. कोणत्या, पंढरीश पांडुरंगाची. आणि असंच एक दिवस काय झालं, त्यावेळेस बाळू मामा पंढरपूरला गेले होते. पंढरपूरमध्ये गेले, चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि पुंडलिकाचं दर्शन घेतलं. आणि भगवंताच्या दर्शनाकडे ज्यावेळेस बाळूमामा निघाले, त्यावेळेस काय झालं, एक मनुष्य आला आणि त्याने बाळूमामांना साष्टांग प्रणिपात केला. आपण जसं नमस्कार करतो तसं त्याने नमस्कार केला आणि जाऊ लागला. मात्र त्यावेळेस मामांनी त्याला विचारलं की कोण रे तू, आणि तू मला असं ओळख नाही, काय नाही, तू कसं काय दर्शन घेतोय माझं. त्यावेळेस त्याने फक्त सांगितलं की माझं नाव रामभाऊ उत्पात, आणि एवढं सांगून तो निघून गेला. मात्र मामाच्या डोक्यामध्ये एकच चिंता की तो मनुष्य आला आणि माझ्या पायाही पडून गेला आणि जास्त फार काही बोललाही नाही. मग आता भगवंताकडे आले, भगवंताचं मुख पाहिलं. मात्र भगवंताचं मुख पाहिल्यावर काय होतं, सगळी चिंता का, तर माझा भगवंत किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, करकटेवारी हे मोनिया, सुंदर ते ध्यान. कसं आहे माझा भगवंत, सुंदर ते ध्यान आणि उभे विटेवर. इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे की त्याने काय होतं, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. त्याचं जर रूप बघितलं तर डोळ्यांना सुख प्राप्त होतं. काय, पण आपण ते बघितलं तर, नाहीतर आपण तिथं गेलोय भगवंताच्या समोर आणि चिंता कशाची लागली, समजा आपण बसने गेलेलो असेल, आपल्याला काय वाटतं, दर्शन कधी होईल, बस सापडेल का, आणि घरी जायला किती वेळ लागेल, बरोबर ना, वाटतं की नाही. मग असं जर असेल तर आपल्याला त्याचं स्वरूप जे ते सुंदर वाटेल का, गोड तुझे रूप, त्याचं रूप कसं आहे, गोड आहे. मात्र ते कधी दिसेल, ज्यावेळेस आपण संसारातली चिंता सोडून देईल, त्यावेळेस काय होईल, त्याचं रूप गोड दिसेल. नवे नवे गोड नव्हे तर कसं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. कसा आहे माझा देव, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, आणि कस्तुरी मळवट चंदनाची उटी लावल्याला जर कोणी तर माझा भगवंत आहे. आणि त्याला पाहिल्यानंतर ज्याच्या कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तोच खरं तर खरा भक्त. कारण ज्यावेळेस जीवाशिवाचं ऐक्य होतं त्याच वेळेस असे अश्रू येतात. आणि तसंच झालं बाळूमामांच्या विषयी पण. बाळूमामा गेले, भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवलं, आणि ज्यावेळेस डोकं ठेवलं त्यावेळेस त्यांना जाणवलं की डोक्यावरती कुठून तरी पाण्याचे थेंब पडतायत. कशाचे थेंब होते माहितीये का? अहो माझा भगवंत भक्त भेटायला आला म्हणून डोळ्यांना अश्रू काढणारा कोण होता? तो पंढरीश पांडुरंग होता. इतका उदार माझा पांडुरंग परमात्मा आहे की त्याने संत भेटायला आले म्हणून अक्षरशः डोळ्यामधून काय झालं पडते का, तर अंतरंगामध्ये मामांच्या तेवढी भगवंताविषयी दृढ भक्ती होती. म्हणून मामांचं दर्शन झालं, मामा बाहेर आले, आणि जसं वारकरी दंडक आहे आपला, काय दंडक आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी ज्ञानी,
अंतरामध्ये उभा क्षणभरी. खर तर शब्दाचा अर्थ तसा नव्हे, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाच्या मंदिरातही क्षणभर थांबावं. आणि त्याचबरोबर त्याचा असाही अर्थ होतो की देवाच्या द्वारामध्ये म्हणजे काय, ती घरात आपण जरी असलो तरी त्याच्या दारात म्हणजे त्याच्याकरता एक क्षणभर का होईना घरामध्ये थांबून स्तब्ध थांबून काय करायचं, नामस्मरण करायचं. मग त्याच पद्धतीने मामानेही त्या ठिकाणी मामा थांबले आणि थांबल्यानंतर त्यांच्या डोक्यात विचार आला. आता भगवंतापासून लांब आले म्हणून काय झालं, पुन्हा त्या माणसाचा विचार आला. मामाने सांगितलं की जो मगाशी रामभाऊ उत्पाद नावाचा जो माणूस होता त्याला पुन्हा बोलवून आणा. मग मामाने सांगितल्याप्रमाणे भक्त गेले आणि त्या माणसाला शोधून आणलं. ज्यावेळेस तो मनुष्य आला आणि मामाने त्याला विचारले की तू माझ्या मगाशी चरणावरती साष्टांग प्रणिपात का केलास, तर त्या माणसाने जे उत्तर दिलं ते खूप मार्मिक आहे. उत्तर छोटच आहे. तो काय म्हणाला की हे बघा, तुम्ही कोण आहात हे मला माहिती नाही आणि मी तुमच्या चरणावरती कधी नतमस्तक ठेवलंच नाही. कारण माझा असा नियम आहे की मी माझ्या उभ्या आयुष्यात पांडुरंग सोडून कोणाच्या चरणावरती नतमस्तक झालो. आपण पाहतो बऱ्याच वेळा संसारामध्ये अनेक अशी लोक असतात की जे म्हणतात की मला फक्त एकच देव असा आवडतो, मी त्याच्याच फक्त चरणावरती. पण तसं कधी करू नये, कारण देव चराचरामध्ये देव आहे. मात्र मला सांगायचं हे की मामांच्या नंतर लक्षात आलं की ज्यांनी साष्टांग प्रणिपात केला होता तो माझा पंढरीश पांडुरंग होता. इतकी ताकद माझ्या मामांच्या अंतरंगामध्ये आणि मामांमध्ये होती. म्हणून काय झालं, देव भक्ताचा अंकित झाला. नवे नवे त्याने काय केलं, देवाला साष्टांग, मामांना साष्टांग प्रणिपात सुद्धा केला. कशामुळे, तर फक्त अंतरंगातली भक्ती बघून. त्याचबरोबर मग मामा तिथून पुढे पुन्हा आत्मापूरला निघून आले. त्यानंतर काही दिवसांनी एक असा प्रसंग घडला की मामांच्या तळावरती भंडाऱ्याचा उत्सव होता आणि भंडाऱ्याच्या उत्सवाला बापू शिंगाडे आणि एक गुणाप्पा शिंगाडे नावाचे मामाचे जे भक्त होते ते तिथे आले होते. आणि काय झालं, जो गुणाप्पा शिंगाडे नावाचा भक्त होता त्याला एक मुलगा होता आणि मामांचा भक्त म्हणून त्यांनी लाडाने त्या मुलाचं नाव काय ठेवलं होतं, बाळू. मात्र त्या बाळू मध्ये तुटी अशी होती की तो जन्मतःच आंधळा होता. आता मला सांगा, जर आपल्या आयुष्यामध्ये असं झालं, समजा मुलाचं जाऊ द्या, एखादी वाईट परिस्थिती आली तर आपण खरं जाईल का भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवायला? आपण काय म्हणेल, कशाला जाऊ, त्याने इतकं माझं वाटोळं केलंय वगैरे वगैरे म्हणतो ना आपण. मात्र तो माणूस तरीही आला होता, तो इतका समाधानी मनुष्य होता. मात्र त्यामुळे मग बाळूमामाने त्याचे समाधान ओळखून काय केलं की तो बाप्पू जो होता त्याला विचारलं की या गुणाप्पाच्या मुलाला मी दृष्टी देऊ काय रे, असं विचारलं. मग त्याने सांगितलं, हो द्या की मामा, तुमच्यात काय, तुमच्याकडे सगळं सामर्थ्य आहे, भंडाऱ्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे. मगाशी पाहिलं मला की आपण मगाशी जसं पाहिलं की भंडारा तोची गंध आणि तोची फोडी बांध अज्ञानाचे, काहीही करायची ताकद जी कोणाच्या मध्ये तर भंडाऱ्यामध्ये. मामाने भंडारा टाकला आणि त्या मुलाला दृष्टी आली. मात्र मामाने अड घातली की ज्या वेळेस तुला दिसायला लागत त्यावेळेस तू काय कर, माझ्या मागे पाठीमागे धाव आणि मला पकडण्याचा प्रयत्न कर. आता मला सांगा, बाळू मामा आणि तो दुसरा कोण, बाळू, तो किती साधारण, आणि बाळू मामा कोण, विश्वाचे मालक. आणि देव कसा आहे हो, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. चतुर आहे आणि तो त्या साधारण माणसाला सापडेल का? ज्यावेळेस गोकुळामध्ये नवे नवे मरणाच्या कितीतरी पटीने भगवंताने इतक्या लीला केल्या, इतक्या चोऱ्या केल्या, कधी तो कोणाला सापडला का? सापडला, मात्र त्याला जेव्हा वाटलं तेव्हा. मग आता मामा या मुलाला ज्यावेळेस पकडायला सांगतायत, मामा त्याच्या हाती लागतील का? नाही. मात्र तरी मामाने तो खेळ खेळायचा ठरवला. मामाने सांगितल्याप्रमाणे तो मामांना पकडण्याकरता धावायलाही लागला. 2-3 तास त्यांचं हे शिवणा पाणीचा खेळ चालू होता. मात्र मामा त्याला सापडले नाही. मग मामाने पुन्हा सांगितल्याप्रमाणे काय केलं, भंडारा टाकला आणि त्याची दृष्टी घालून टाकली. मग बापूंना त्या प्रश्न पडला की मामाने दृष्टीही दिली आणि नंतर काढूनही घेतली, असं का? तर ते उत्तर जे होतं मामांनी दिलेलं आपल्या सर्वांसाठी ते महत्वाचे. काय तर मामा म्हणाले की त्याला जी दृष्टी दिली असती तर त्याचं काय झालं असतं, पुढे जाऊन
त्याच्याकडून 7 खून होणार होते. म्हणून काय केलं मी? दृष्टी. मग आपल्या आयुष्यामध्ये जर एखादं संकट आलं, आपण काय करतो? भगवंताची भक्ती तर सोडून देतो. मात्र काही वेळेस काही लोक काय करतात? जगणंही नको वाटतं त्यांना. मात्र कधी कधी आयुष्यामध्ये जर असे क्षण येत असतील तर आपण काय म्हणायचं? जो होता है अच्छे के लिए होता है. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. म्हणून आपण आपलं काय करायचं? समाधानी म्हणायचं. भगवंताने दिली ना, आपल्याला दिले ना कष्ट किंवा दिले ना एखादी परिस्थिती, त्याच्या समाधानी. कारण पुढे जाऊन काय आपल्या आयुष्याचं? भगवंत जे काही करतात ते चांगल्यासाठी करतात. त्यामुळे काय करायचं? चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे. हे विजे आनंदे तैसेची नावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. देवाने ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला देह दिलाय किंवा जन्म दिलाय, जरी आपल्या आयुष्यामध्ये संकट आली तरी ती भगवंताचीच कृपा म्हणून आपण पुढे सरकत राहायचं. कारण सुख आणि दुःख हे कितीही आपण प्रयत्न केला तरी ते काही काळापुरतं असतं. सुख जरी आलं तरी ते काही काळापुरतं, दुःख जरी आलं तरी ते काही काळापुरतं. म्हणून काय करा? कबीरदासजी सुंदर वर्णन करतात बघा. सुख में सुमिरन जो करे, असं म्हणतात का? नाही. दुःख में सुमिरन, कबीरदासजी म्हणतायत की तुम्ही जर सुखामध्ये सुमिरन केलं, सुख में सुमिरन सब करे. आपण जर दुःखामध्ये आणि सुखामध्ये दोन्हीमध्ये जर भगवंताचं नामस्मरण जर केलं तर काय होईल? सुखही जरी आलं आणि दुःखही जरी आलं तरी आपण त्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे आपल्याला ते पार करण्याची काय होईल? ताकद मिळून जाईल. म्हणून काय करा? तर म्हणून नामस्मरण करा. कारण त्याचं नामस्मरण आपण करताना आपण काय विचार करतो की आपण आपल्या संसारामध्ये दुःखी आहे, आपण एवढं दुःख सांभाळून कसं काय करायचं? मात्र तो भगवंत बसलेला आहे ना, आपण त्याच्यावरती सगळी चिंता सोडून द्यायची आणि काय करायचं? नामचिंतन करायचं. एकदा माझ्यासोबत सगळ्यांनी प्रेमाने आणि हात वरती करून भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी, नावा परते साधन नाही,
जे तू करीसी आणि काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. तुकोबाला हेच सांगतायत की तुम्ही असा लाभ काय करा, पदराला बांधा. तसं केल्यानंतर काय होईल, आपण एक शेवटची एक आत्मपुरच्या बाळूमामांची एक लीला आहे, शेवटची एकच घेऊ आणि त्यानंतर थांबूया. हा भैरव घे. तर एकदा काय झालं, विठ्ठला विठ्ठला एकदा काय झालं, मामांच्या तळावरती एक मनुष्य आला. बघा मामा कोणत्या कोणत्या पद्धतीने मदत करतात. जर समाधान चित्तामध्ये असेल तर तर तो मनुष्य आला आणि त्याला गरज कशाची होती, तर पैशांची गरज होती. कर्ज झालं होतं आणि कर्ज फेडण्याला दुसरं कोणतं साधन उरलं नाही. त्यामुळे तो बाळूमामांकडे आला आणि मामांना सांगितलं की मामा असा असा मला प्रॉब्लेम आहे, माझ्या वरती हजारो रुपयांचं काय झालंय, कर्ज झालंय. मग मामा ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी मामाने काय केलं, काठी फिरवली आणि 3दा जमिनीवरती मारली आणि त्यानंतर त्याच्यातून काय एक गाठोडं बाहेर आलं. त्याच्यात पैसे दागिने सगळं काही होतं. मग मामांनी काय केलं, त्याला सांगितलं की तुला जे हवंय ते त्यातून तू घे. मात्र त्या मनुष्याचा गुण असा होता, तो समाधानी होता. बघा किती समाधानी. जर आपल्याला भगवंत प्रसन्न झाला तर आपण काय मागेल याची शाश्वती देऊ शकत नाही. एका मनुष्याला भगवंत प्राप्ती म्हणजे भगवंत प्रसन्न झाला, त्या माणसाने काय मागावं देवाला. त्याने काय मागितलं माहितीये का, त्याने मागितलं की माझ्या शेजारी एक घर आहे आणि त्या घरी चुलत भाऊ होता त्याचा. त्याने सांगितलं की त्याची इतकी प्रगती झालीये, त्याची तू प्रगती भगवंत काय कर, काढून टाक. अशी जर देवाची मागणी असेल तर कसं हो. मात्र त्या मनुष्याने मामांनी जे काही त्याला दिलं होतं त्यातले त्याने हजारोच रुपये मोजून बाहेर काढले आणि स्वतःजवळ घेतले. मामाने सांगितलं अजून पाहिजे असतील तर अजूनही घेऊ शकतो. मग त्याने सांगितलं की मामा बस झाले, माझं फक्त हजारोच रुपयांचं कर्ज आहे आणि तेच मला फेडायचंय. मग मला हेच सांगायचंय की मामा अशी जरी परिस्थिती असेल तरी मामा काय करतात, अहो मामांवर जर विश्वास ठेवला तर कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. नारायण बुवा म्हणून नावाचे एक कीर्तनकार होते, नारायण बुवा गोंधळी त्यांचं नाव. आणि त्या कीर्तनकाराचं काय झालं, आता कीर्तनकार इतके अनेक झालेत आणि कीर्तनकार झालेत हे खरं, मात्र त्यांच्यावरती जळणारेही तितकेच झालेत. आताही तितकेच आहेत, तेव्हाच्या काळातही तितकेच आहेत. मग झालं असं की ते इतके मोठे कीर्तनकार होते, मग जळणारे तयार झाले म्हणल्यावर जळणारे काय करतात, तो कीर्तन बंद पाडण्याचं काम करतात. त्याला काय एखाद्या माणसाला सांग की त्याचं कीर्तन बंद कर, मी दुसरा कीर्तनकार देतो, किंवा अजून काय काय बरेच काय म्हणतात नुसके असतात ते वापरतात. त्या ठिकाणी ते नारायण बुवा गोंधळी जे कीर्तनकार होते त्यांच्या बाबतीत असंच झालं. एका मनुष्याने काय केलं, पानाच्या विड्यामध्ये शेंदूर घातला आणि तो शेंदूर काय केला, त्यांना खायला दिला. तर ते शेंदूर खाल्ल्यावर काय होतं, तो बसा असतो ना तो बसला जातो. जर आवाज सुंदर असेल तर आवाज काय होतो, बोलताच येत नाही मनुष्याला. आणि तसंच परिस्थिती त्या नारायण बुवांच्या काय झाली, त्यांच्या जीवनामध्ये घडली. आता मला सांगा, कीर्तनकाराचं कसं असतं, तो पैशासाठी कीर्तन करत नाही, मुळीच नाही. तो कशासाठी करतो, भगवंताच्या सेवेकरता. का तर भगवंताचे जे काही लीला आहेत, जे काही त्याचे चरित्र आहे ते मुखावाटे निघावे, नाम निघावं याच्याकरता. आणि नवे नवे कीर्तन करणं म्हणजे भगवंतानीच दिलेली ही सेवा आहे. आपल्याला भगवंताने निवडलंय, कीर्तनकाराला भगवंताने निवडलंय म्हणायचं. कारण भगवंतच सगळं. आपण म्हणतो की जो काय ज्ञानोबरायांची एक ओवी आहे बघा, की जे काही करतो तो फक्त भगवंतच करतो. जे वाईट असो चांगलं असो ते काय करतात, तर भगवंतच सगळं करत असतात. तसंच त्या कीर्तनकाराच्या आयुष्यामध्ये प्रसंग घडला की त्यांचा आवाज निघून गेला. मात्र ज्यावेळेस मामांचा भंडारा उत्सव होता त्यावेळेस मामांनी काही भक्तांना त्यांच्या घरी पाठवलं आणि सांगितलं की अशा अशा ठिकाणी अशा अशा दिवशी आपला भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी कीर्तन करायचं. आता त्या मनुष्याला प्रश्न पडला, त्या कीर्तनकाराला, की जावं
तर त्या ठिकाणी गेल्यावरती लोकांमध्ये गेल्यानंतर बोलायला चाललं नाही तर बदनामी, आणि नाही जावं तर काय होईल, मामांना वाईट वाटेल. मग आता काय निवडावं, त्यांच्या समोर प्रश्न होता. मात्र त्यांनी लोकांचा विचार नाही केला. त्यांनी ठरवलं मामांनी बोलवलंय ना मग जायचं. तेवढा विश्वास भगवंतावर तर आपण दिला तर तो भगवंत राजाचा रंक आणि रंकाचा राजाही करू शकतो. ते गेले त्या ठिकाणी कीर्तनाला उभे राहिले. मनामध्ये भीती होती, आता काय होईल. ज्यावेळेस सुरुवातीचं भजन झालं त्यावेळेस सगळ्यांना भंडारा लावण्यात आला आणि त्यांना जेव्हा भंडारा लावला त्या कीर्तनकाराला त्यावेळेस त्यांनी काय केलं, असं झटकला नाकावरून. मामांना राग आला की तू भंडारा का झटकला म्हणून. मामा तड एक तर मामा सगळ्यांना माहितीये, सगळ्यांनी ज्यांनी कोणी चरित्र वाचले त्यांना सगळ्यांना माहितीये की मामांचा राग कसला होता. एकदम कठोर, जेवढे कठोर होते तेवढेच प्रेमळही होते. मात्र मामांनी राग जाऊन काय केलं, त्या मनुष्य जो कीर्तन करत होते महाराज त्यांच्या डोक्यावर भंडाऱ्याचं एक पोतं घेतलं आणि पूर्ण काय केलं, भंडाऱ्याने नाबून टाकलं. भंडाऱ्याने आंघोळ घातली आणि म्हणले आता तू कीर्तन कर. आणि ज्या वेळेस मामा तसे म्हणले त्यावेळेस चमत्कार झाला. काय चमत्कार झाला, ते असे कीर्तन करू लागले. कीर्तन 7 वाजता सुरू झालं होतं, पहाटेचे 4 वाजले तरी श्रोत्यांनाही कळलं नाही आणि त्या कीर्तनकारालाही कळलं नाही. एवढी ताकद माझ्या बाळूमामांच्या भंडाऱ्यामध्ये आणि बाळूमामांच्या मध्ये होती. बाळूमामाच्या नावानं, बाळूमामांच्या नावानं. मला हेच सांगायचंय, तुम्ही संत असो किंवा भगवंत असो त्यांची सेवा तुम्ही निष्ठेने करत राहा, नामस्मरण करत राहा. कारण त्यांच्या नामस्मरणामध्ये जितकी ताकद आहे ती कुठेच नाही. म्हणून जाता जाता एकच सांगेल की गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला. का, कारण तुळशीची माळ जर गळ्यामध्ये असेल तर जो येणारा यम आहे ना तोही आपल्याला लगेच काय करू शकत नाही. कारण या तुळशीच्या माळेमध्ये भगवंताच्या नामामध्ये तुम्ही नाम जरी घेतलं तरी तुकाराम तुकाराम नामे घेता का पेयम. म्हणून काय करा, कंठी मिरवा तुळसी. आणि आज काय पावन एकादशी आहे आणि व्रत करा ही एकादशी. का, कारण आपण जो मांसाहार करतो, जे काही लोक करत असतील त्या मांसाहाराचं इतकं पाप आहे की ते शब्दाने सांगताच येत नाही. मात्र मी बऱ्याच जणांना सांगण्याचा प्रयत्न केला की मांसाहार करू नका. त्यांचं उत्तर काय आलं माहितीये का, काय आलं असेल उत्तर. आता ज्यांना ती गोष्ट करायची ती गोष्ट आपल्याला ती पटेल असंच उत्तर देणार ना. त्यांनी मला माझ्या आयुष्यात खरा घडलेला प्रसंग आहे की त्यांनी उत्तर मला काय दिलं माहितीये. ते म्हणाले की जर आता मी मांसाहार थांबवला तर ही जगामध्ये जी वाढती संख्या आहे, कोंबड्या म्हणा किंवा जे काही जनावर जे मांसाहारासाठी वापरतात ते, त्यांचं काय होईल, संख्या वाढेल आणि जगावरती त्याचा काय होईल, भार होईल. भार कशाचा. आता मला सांगा, माणसांची संख्या वाढते की मग माणसाकडे आपण खात. आता जे मांसाहार करतात त्यांना काय देवाने ठेका दिलाय का हो की तुम्ही सगळी ही जे काही प्राणी आहेत ते सगळे तुम्ही संपवून टाका. आपण काय राक्षस आहे का, नव्हे ना. राक्षस नाही तर काय करा, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हातामध्ये जो व्हायरस आहे, माझ्याही हातामध्ये आहे, मीही वापर करते. कोणता व्हायरस, कोणता, मोबाईल. तो मोबाईल जो आहे तो इतकं वाटोळं करतो. जर आपण गर्भामध्ये जर एखादा जीव वाढत असेल आणि आपण मोबाईलच बघत असेल तर काय होईल, बाहेर आल्यावरती तो जीव ही मोबाईलच बघेल ना. मग आपली जी संस्कृती आपल्याला जर टिकवायची आहे, आपण कसं काय टिकवू. मी बऱ्याच ठिकाणी बघते की जर एखादं मूल रडायला लागलं तर आपण काय करतो, मग त्याच ठिकाणी जर आपण त्याला वेळात वेळ काढून कामात बाजूला ठेवायची आणि एखादी गोष्ट सांगायची किंवा एखादं गाणं म्हणायचं, काही करू. पूर्वीची लोक काही मोबाईलच देत होती का. त्या मोबाईलमुळे इतकं वाटोळं होतंय. 2-3 दिवसापूर्वी माझ्या पप्पांनी मला व्हॉट्सअप वरती एक मेसेज केला होता. त्या मेसेज मध्ये एक व्हिडिओ होता. कोणता व्हिडिओ होता माहितीये, कुर्डवाडी का काय त्या गावाचं नाव होतं. आणि त्या गावामध्ये ते ऑनलाईन गेम जे आहे बघा, तरुण मुलं खेळतात. आता इथं तरुण मुलांची संख्या कमी आहे. ती तरुण मुलं ती ऑनलाईन गेम खेळतात आणि ते गेमच्या पायी एका मुलाने 83 का 90 लाख रुपये घालवलेले. किती,
अहो पैसे तर पैसे गेले आणि त्यात काय गेलं, बुद्धीचा नाश होतोय. मग देवाने बुद्धी, पैसे आणि ही आपल्याला जो नरदेह दिलाय तो कशा करता दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा मोबाईलचा. बरोबर, फाटा झालाय ना. जो कोणी आपण बघतोय, म्हातारा माणूस असो तरुण असो, प्रत्येक काय करतोय? मी म्हणत नाही बघू नका, काळाची गरज आहे, बघा. पण किती तो मोबाईल चांगलाही तितकाच आहे आणि वाईटही विनाशाच्या दिशेने आपल्याला तो घेऊन जातो. बरोबर, त्यामुळे मोबाईलचा वापर कमी करा आणि तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल कमी केला की आपल्याला वेळ मिळेल. मग त्या वेळेत काय करायचं? काम झाली त्या वेळेत करायचं काय? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. काय करा? गीता भागवत करीती श्रवण. नवे नवे तुम्ही गीता भागवत तुम्हाला नसेल वाचायचं, काहींना समजत नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी नाही समजत, हरिपाठ वाचा. हरिपाठही सोडा. अवंतर वाचनाची इतकी पुस्तक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, स्वामी विवेकानंदांचं आहे. भरपूर असे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या मृत्यू लोकांमध्ये इतकी लोक होऊन गेलेत की त्यांची जी पुस्तकं आहेत ती अजूनही आपल्या या ठिकाणी आहेत. ती आपण वाचलीच नाही तर आपल्याला कळणार कसं की आपण जगायचं कसं? मग जगायला जर आपल्याला काही शिकवत असेल तर ते म्हणजे पुस्तक, आणि दुसरं म्हणजे कोण? तर भगवंत, भगवंताचं नाव. मग या 2-3च गोष्टींचा अवलंब जीवनामध्ये नक्की करा. कीर्तनातून दुसरं काही नाही नेलं तरी चालेल, मात्र या मोबाईलचा वापर कमी करा. दुसरी गोष्ट, पवित्र अशी तुळशीची माळ घाला. वेळ लागेल, 1-2 वर्ष मांसाहार सोडून बघा, आयुष्यामध्ये काय बदल होतोय ते बघा, आणि नंतर मग तुळशीची माळ धारण करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर भगवंताचे जे काही ग्रंथ आहेत त्यांचं वाचन नक्कीच करा. अशा प्रकारे झालेली ही सेवा मी माझ्या पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरु गुरु गोरक्षनाथांच्या चरणी, आदमापूरचे बाळूमामांच्या चरणी, मनोहर मामांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी आणि माझ्यासोबत माझे मामा आले त्यांच्या चरणी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यांच्यामुळे आज उभे आहे ते म्हणजे माझ्या आजी आजोबा, माझ्या मम्मीचे आई आणि वडील. सगळ्यांना स्वतःचे आई वडील किंवा स्वतःचे आजी आजोबा असतात. बरोबर, 1-2च मिनिटं सांगते. माझी आजी अशी आहे की ती मला कधीच सांगत नाही की तू संसार असा कर किंवा असं तसा कर. ती कधीच मला संसारातल्या गोष्टी बोलत नाही. ती नेहमी मला सांगते की तू ज्ञानेश्वरी वाच, गीता वाच, भागवत वाच, काही असेल. मग अशी आजोबा आणि आजी जर असतील तर आपली येणारी पिढी काय होईल? सुसंस्कृत होईल. बरोबर, त्यामुळे नक्कीच आहे या सगळ्या गोष्टींचा अवलंब करा. जर बोलण्यामध्ये एखाद्याचं अंतकरण जर माझ्यामुळे दुखावलं गेलं असेल किंवा बोलण्यामध्ये एखादा चुकीचा शब्द जर गेला असेल तर मोठ्या मनाने माफ करा. आणि झालेली सेवा बाळूमामांच्या चरणी अर्पण करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. मात्र त्याआधी भैरवी होईल. अंतरोनी सांगितो अहंकारोनी सांगितो अंतरोनी सांगितो अंतरोनी सांगितो अंतरोनी सांगितो हकारोनी सांगे तुका हकारोनी सांगे तुका हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका नाम घेता राहू नका ऐसा लाभ भाता ऐसा लाभ भाता नाम घेता